भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती, वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना. पवनपुत्र हनुमान ही आपली लाडकी देवता. सध्या ह्या चिरंजीव मारुतीरायाच्या जन्मस्थळावरून अनेक वाद सुरू आहेत. आपण पाहणार आहोत अंजनेरी पर्वत या हनुमानाच्या जन्मस्थानाची माहिती. अंजनेरी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर जवळ स्थित आहे. अंजनेरी येथे हनुमानाचा जन्म झाला आहे. नाशिकपासून 27 किलोमीटर अंतरावर अंजनेरी हे गाव असून तेथे हनुमंतरायाचे जन्मस्थान आहे. त्याचा उल्लेख ब्रह्मपुराण, पद्मपुराण, त्र्यंबक महात्म्य, देवी महात्म्य अशा अनेक ग्रंथ आणि वेद पुराणात आढळतो. याच रस्त्यावर 9 किलोमीटर पुढे गेल्यास त्र्यंबकेश्वर हे ज्योतिर्लिंग आहे. अंजनेरी गडाच्या पायथ्याशी हनुमानाचे मोठे मंदिर आहे. या मंदिरात मारुतीरायाची भव्य मूर्ती योगमुद्रेत बसलेली आहे. अंजनेरी गडाची उंची समुद्र सपाटीपासून 4200 फूट आहे. गडाच्या पायथ्यापासून गडावर जाण्यासाठी रस्ता आहे. अंजनेरीचा पहिला टप्पा गाडीने पार होतो. पुढचा टप्पा पायी चढल्यानंतर एक पठार लागतं. तिथे अंजनी मातेचे मंदिर आहे. त्यापुढे हनुमानाच्या चरणकमलांनी तयार झालेले एक तळे आहे. तळ्याच्या बाजूने एक रस्ता सीता गुंफेकडे जातो. गडावर पोहोचल्यावर आपल्याला अंजनी मातेचे मंदिर दिसते. राष्ट्रसंत श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंदजी महाराज यांनी नुकतीच त्यांच्या भक्तांना घेऊन या तीर्थस्थानाची यात्रा केली आणि आपणासमोर ते हनुमानाच्या या जन्मस्थानाची माहिती पुराव्यानिशी देत आहेत. अंजनेरी गडावर प्राचीन गुहा आहे, जिथे अंजनी माता आणि हनुमानाचे कोरीव शिल्प आहे. चला तर मग आपण अंजनेरी या हनुमानाच्या जन्मस्थानाविषयी सत्य जाणून घेऊ. आपण आज हनुमंतरायाच्या अंजनेरी गडावरती आलेले आहोत, जिथे अंजनी मातानं 1000 वर्ष तपश्चर्या केली आणि त्या तपाच्या साधनेनं अंजनी मातेनं महाबली हनुमंतरायाला जन्म दिला. ज्या ठिकाणी अंजनी मातेनं हनुमंतरायाला जन्म दिला ती ही गुफा आहे. ह्या गुफेमध्ये आपल्याला अंजनी मातेची पद्मासन घातलेली मूर्ती दिसते ध्यानास्थ. ह्याच ठिकाणी अंजनी मातेनं साधना केली आणि ह्याच गुफेमध्ये जिथे मी उभा आहे इथेच हनुमंतराला जन्म दिला. वायुदेवाने अनुग्रह केल्याच्या नंतर वायुदेव आपल्याला हे दरवाजा दिसतो इथे गुफेमध्ये. ह्या ठिकाणी ह्या बाजूने, कारण की ज्यावेळेस आईसाहेब साधना करत असताना त्यावेळेस या दरवाजा बंद केलेला होता शिडेनं. आपल्याला इकडे दरवाजा दिसतोय, होल पडलेला आहे मोठं. इथूनच वायुदेव आले आणि अंजनी मातेला अनुग्रह दिला आणि अंजनी मातेला वायुदेव प्रसन्न झाल्याच्या नंतर अगस्त्य ऋषींनी, मातंग ऋषींनी, ऋषीमुनींनी अंजनी मातेला आशीर्वाद दिलेला होता आणि त्या आशीर्वादाचं फळ म्हणून आपल्या हनुमंतरायाचा संकटमोचनाचा या गुफेमध्ये जन्म झालेला आहे. सज्जनांनो, हनुमंतराय म्हणजे रामायणाची प्राणदेवता. जे वाल्मिकी रामायण आहे आणि वाल्मिकी रामायणामध्ये वाल्मिकीने हनुमंतरायाचं चिंतन केलेलं आहे. वेदांनी हनुमंतरायाचं वर्णन केलेलं आहे. ओम मनोजवम मारुतितुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमता वरिष्ठम वातात्मजम वाणित्य मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. कारण सर्वश्रेष्ठ बुद्धिवान, चातुर्य, विद्वान पंडित आणि श्रीरामाचा परमभक्त, दास्य तत्व स्वीकारलेले आपले हनुमंतराय हे अंजनी पर्वत आहे. आणि अंजनी पर्वताच्या या गुफेमध्ये आपल्या हनुमंतरायाला अंजनी मातेनं जन्म दिलेला आहे. ज्यावेळेस भगवान सूर्याला हनुमंतराय ज्यावेळेस आपण म्हणतो ना सूर्य गिळायला गेले, ज्यावेळेस सूर्याकडे धाव ज्यावेळेस हनुमंतरायाने मारली, उडान हनुमंतरायाने केलं, त्यावेळेस हनुमंतरायाचा इथे पाऊल पण पडलेला आहे आणि त्या चरण कमलातून गंगा निर्माण झाली आणि अजूनही तिथे 24 तास उन्हाळ्यामध्येही पाणी असतं. मुखे प्राणी, आज इथे जेवढेही प्राणी आहेत, येणारे भक्त आहेत, त्या सर्व प्राण्यांना त्या चरण कमलाची गंगा तृप्त करते आणि सांभाळते अजूनही. ही त्रेतायुगामधली जरी गोष्ट असेल तरी अजूनही हनुमंतराया
चिरंजीव आपल्या सर्वांना सतत वेळ बुद्धी देतात, आपल्या संकटाला धावून येतात. आज सर्व श्रीराम शक्तिपीठाच्या सर्व साधकांनी ठरवलं की गुरुदेवा, आज आपण अंजनी मातेची, आज आपण हनुमंतरायाची तीर्थयात्रा करू. आणि ह्या पावन सान्निध्यामध्ये येऊन आम्हाला खूप आनंद होतोय. आणि मला सांगताना खूप आनंद होतोय की नाशिक श्रीरामाच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी हे दंडकारण्य. आपल्या बाजूला किष्किंधा नगरी आहे, तेही मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे, हे किष्किंधा राज्य होतं. किष्किंधा एक गाव नव्हतं, तर हे पूर्ण राज्य होतं. आणि किष्किंधा राज्य म्हणजे पूर्ण दंडकारण्य आहे. या पर्वताला इंद्र पर्वत पण म्हणतात, सुमेरू पर्वत पण म्हणतात, ऋषीमुख पर्वत पण म्हणतात. अनेक याच्या कथा आहेत, अनेक वेगवेगळ्या ग्रंथामध्ये वर्णन केलेलं आहे. मी ज्या ठिकाणी उभा आहे तिथे हनुमंतरायाने ज्यावेळेस फळ समजून ज्यावेळेस सूर्याला पकडायला गेले, त्यावेळेस हनुमंतरायाचा इथे पाय पहिला प्रथम हनुमंतरायाचा पहिला पाय इथे ठेवलेला हनुमंतरायाने. याला हनुमानतळ म्हणतात. ज्यावेळेस प्रभूंनी सूर्याला गिळण्यासाठी गेले, त्यावेळेस अंजनी माता काहीतरी कामात असल्यामुळे हनुमंतरायाला भूक लागलेली होती. आणि छोटासा चिमुकला बाळ ज्यावेळेस सूर्याला पकडायला जातो, त्यावेळेस त्या बाळाची शक्ती, युक्ती, त्या बाळाचं सर्व अवतार कार्य कसं असेल आपण कल्पना करू शकतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, याला अंजनी पर्वत म्हणतात. जिथे हनुमंतरायाच्या जन्मासाठी मला एक बलवान पुत्र व्हावा, बाळ व्हावा म्हणून अंजनी मातेनं हजारो वर्षे या अंजनी पर्वतावरती तपश्चर्या केली. आणि त्या तपोबलाने, त्या साधनेतून वायुदेव प्रसन्न झाले, भगवान विश्वनाथ, आणि अंजनी मातेला आशीर्वाद दिला आणि हनुमंतरायाचा जन्म झाला. हनुमंतराय म्हणजे रामायणामध्ये खूप महत्त्वाची भूमिका प्रभू रामचंद्राचे परमसेवक, परमभक्त चिरंजीव हनुमंतराया. अंजनेरी पर्वत हा पौराणिक काळातल्या काही इतर गोष्टींचाही साक्षीदार आहे. माता सप्तशृंगीने मच्छिंद्रनाथाला सांगितलं की अंजनीच्या डोंगरावरती 108 कुंड आहेत आणि 108 कुंडामध्ये ती जडीबोटी वनस्पती टाकून तुला स्नान करायचं आहे, तेव्हा ती विद्या तुला प्राप्त होईल. तर हे स्थान पुरातन आहे. नवनाथामध्ये मच्छिंद्रनाथ आदरणीय स्थान आहे. आणि मच्छिंद्रनाथाने ज्यावेळेस साधना केली, त्यावेळेस त्यांनी प्रत्येक कुंडामध्ये ती जडीबोटी टाकून इथे स्नान केलं आणि साधना केली. तर याची झीज झाल्यामुळं आपल्याला पाहिजे तेवढी खोली दिसत नाही याची, पण आपण जर बघितलं तरी तर प्रत्यक्षात ते कुंड आहेत. ह्या कुंडामध्ये मच्छिंद्रनाथाने स्नान करून, साधना करून ती विद्या प्राप्त केली. गडाच्या शिखरावर हनुमानाचे एक मंदिर आहे. हा अंजनी पर्वत आहे. याला इंद्र पर्वत म्हणतात, याला सुमेरू पर्वत म्हणतात, याला ऋषीमुख पर्वत म्हणतात. वेगवेगळ्या प्रकारचे याचे नामकरण केलेले आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, मी याच्या पाठीमागलचा भाग दाखवतो. तिथे अंजनी मातेनं साधना केली. अंजनी मातेचं पूजेचं ठिकाण आहे. इथे हनुमंतरायाचं आणि अंजनी मातेचं मंदिर आहे. या मंदिरामध्ये हनुमंतरायाला अंजनी मातेनं कुशीमध्ये घेतलेला आहे. आपल्याला ही प्रतिमा दिसत आहे. आणि हे स्वयंभू स्थान आहे. हनुमंतराय एक चिरंजीव देवता आहे. हनुमंतराय एक चिरंजीव आहे. हनुमंतराया भगवान विश्वनाथाचा, शंकराचा 11वा अवतार, म्हणजे 11वे रुद्र आहे. याचं त्रिशूल म्हणून इथं प्रतीक आहे. आणि इथे या गुफेमध्ये, या मंदिरामध्ये हनुमंतराय आणि माता अंजनी विराजमान आहेत. हे सर्वांचं, महाराष्ट्राचं, भारताचं आणि विश्वाचं हे आराध्य दैवत आहे. हे श्रद्धेचं ठिकाण आहे. सर्व जगसृष्टी इथे येते आणि नतमस्तक होते. आपणही सर्वांनी यावं
आणि या अंजनी मातेचा महिमा श्रवण करावा. हे सर्व पुरावे पाहून तुमच्या लक्षात येईल की अंजनेरी पर्वत हा पुराण काळापासून अस्तित्वात असून माता अंजनी, हनुमान, मच्छिंद्रनाथ अशा अनेक दैवी महात्म्यांचा इतिहास या पर्वताशी जोडला गेलेला आहे. या सर्व गोष्टी बघून हे स्पष्ट होतं की अंजनेरी हेच पवनपुत्र संकटमोचन हनुमानाचे जन्मस्थान आहे.